चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. ओके, चला एकदा बराबर 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 आवाज सर्वांनी व्यवस्थित येतोय, सर्वांनी व्यवस्थित दिसतंय? एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या. भारताची कार्यकारी व्यवस्था, त्यामध्ये राष्ट्रपती हा पॉइंट आपला जिथे सुरू होता त्यातला आजचा भाग क्रमांक दुसरा आज आपण इथे बघणार आहे. ओके, त्या पात्रपट्टी एकदा बराबर कालच्या लेक्चरला रिव्हिजन मारून घेऊ. राष्ट्रपती हे पद भारताने टिंबटिंब या देशाकडनं स्वीकारलेलं आहे. राष्ट्रपती हे पद भारताने कोणत्या देशाकडनं घेतलेलं आहे? ओके, सर्वांचं जेवण झालं असेल, सुंदर असं. आता काय करायचं, आपल्याला प्रवचन आपल्या इथे बघायचं आहे. कोणाच्या संदर्भात? राष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये. राष्ट्रपती हे पद भारताने ब्रिटन या देशाकडनं घेतलेलं आहे. कोणाकडनं? ब्रिटनकडनं. राष्ट्रपती या पदाचा स्रोत काय? ब्रिटन आहे. कोणत्या संविधानाच्या भागामध्ये रे? ब्रिटनकडनं घेतलेला आहे. भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागात आहे? भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागात आहे? भारतात संविधानाच्या कालची नाची पीडीएफ एकत्र देऊन टाकतो. भारताच्या संविधानाच्या कोणत्या भागात आहे? भाग 5 मध्ये. राष्ट्रपतीच्या संदर्भात कलम कोणती आहे? राष्ट्रपतीच्या संदर्भात कलमे कोणती आहे? राष्ट्रपतीच्या संदर्भात कलम कोणती आहे? कलम भारताच्या संविधानाच्या कलम 52 पासून ते कलम 62 पर्यंत राष्ट्रपतींचा संदर्भ आहे. कलम 52 ते 62. त्यानंतर पुढे भारताचे एक राष्ट्रपती असेल ही तरतूद कोणत्या कलमात आहे? भारताचे एक राष्ट्रपती असेल, भारताचे एक राष्ट्रपती असेल, राष्ट्रपती असेल ही तरतूद भारतात संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? कलम 52 मध्ये. कलम 53(1) मध्ये भारताचे प्रथम नागरिक कोण आहे? प्रथम नागरिक कोण आहे? राष्ट्रपती आहे. भारताची एकता, एकात्मता व अखंडतेचे प्रतीक कोण आहे? भारताची एकता, एकात्मता व अखंडता यांचे प्रतीक कोण आहे? अखंडता. हा पॉइंट आपण काल पाहिला होता. ओके, आणि त्यानंतरला भारताच्या तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती कोण आहे? संरक्षण दलाचे सरसेनापती कोण आहे? राष्ट्रपती आहे. सरसेनापती राष्ट्रपती 53(2) मध्ये ही तरतूद होती. त्यानंतरला राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या कलमात आहे? निवडणुकीच्या संदर्भात कलम कोणता आहे? निवडणुकीच्या संदर्भात कलम कोणता आहे? असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. भारताच्या संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा संदर्भ दाखवलेला आहे? राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा संदर्भ दाखवलेला आहे. कोणत्या कलमात? कलम 54 मध्ये. क्या बात आहे. कलम 54 हा नाही घेतला आयरिश कडनं. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपती यांच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमात आहे? निवडणुकीची पद्धत ही आयरिश कडनं घेतलेली आहे. निवडणुकीची पद्धत कलम 55 मध्ये आहे आणि ही आयरिश नावाच्या देशाकडनं घेतली होती. कोणाकडनं घेतली होती बरोबर? आयरिश नावाच्या देशाकडनं घेतली. आणि एक महत्वाचा मुद्दा काल आपण पाहिला होता, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेणारे लोक. राष्ट्रपती यांच्या निवडणुकीत कोण भाग घेत? यांच्या निवडणुकीत भाग घेणारे सदस्य. हा क्वेश्चन मुंबई पोलीस आले तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत निर्वाचन गण भाग घेत. निर्वाचन गण भाग घेत. ओके, एक महत्वाची सूचना. आज मी तुम्हाला म्हटलं होतं बाहेर जायचं होतं, तर मला खरं आहे करे मॅडम येणार होती गावाकडनं, तिला आणायला बस स्टॉपवर जायचं होतं. पण आजचं उद्यावर गेलं. ओके, उद्या येणार आहे. मग उद्या ओके, उद्याचं लेक्चर लवकर घेऊ. तसं मी तुम्हाला मराठीच्या लेक्चरला सांगून देईल. ओके, उद्या सकाळच्या मराठीच्या लेक्चरला. ओके, निर्वाचन म्हणजे त्या वेळेनुसार जेव्हा इथं पोहोचणार आहे त्याच्या आधी अर्धा तास इथून निघालो पाहिजे बस स्टॉपवर पोहोचणार त्याच्या. ओके, अशा पद्धतीने आपण लेक्चरचं शेड्यूल टाकून घेऊ. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. निर्वाचन गणाकडनं होती. मग निर्वाचित गणांमध्ये कोण कोण येतं? लोकसभेचे निर्वाचित सदस्य येतात.
लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य येतात, विधानसभेचे निर्वाचित सदस्य येतात, विधानसभा आणि दिल्ली, पॉंडेचेरी, जम्मू काश्मीर विधानसभा. दिल्ली, पॉंडेचेरी हे जुनं नाव, पुदुचेरी आताचं नवीन नाव, पॉंडेचेरी व जम्मू अँड काश्मीर या विधानसभेच्या काय सदस्य संख्या, कोणता निर्वाचन गण. आता मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली, भारतामध्ये 28 राज्यांमध्ये 28 विधान परिषद आहे. मग ते व्यवस्थित दिसत नाही का रे, भुरकं दिसतंय थोडं. 28 राज्यांमध्ये 28 विधान काय विधानसभा आहे, विधानसभा, आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे. 28 राज्याचे 28 मुख्यमंत्री आहे आणि 3 केंद्रशासित प्रदेशाला आता मुख्यमंत्री आहेत. पहिला जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला मुख्यमंत्री नव्हता, आता जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा काय झालाय, तिथे मुख्यमंत्री आपल्याला बघायला भेटत आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सुद्धा कोणी सध्या मुख्यमंत्री आपल्याला बघायला भेटतो. काय नाव त्याचं, ओमर अब्दुल्ला. काय ओमर अब्दुल्ला. जुना जर आपण लेक्चर बघितलं जुनं, ओके, मागच्या वर्षीचं, तर त्यामध्ये मुख्यमंत्री नाहीये जम्मू काश्मीरला, पण या लेक्चर मध्ये आहे. कारण का, ओमर अब्दुल्ला हा नवीन मुख्यमंत्री आता तिथे आलेला आहे मागच्या महिन्यामध्ये. ओके, दिल्लीचा तावडी आपली आहे का नाही, काय नाव तिचं, भारतामध्ये 2 महिला मुख्यमंत्री. ओके, पश्चिम बंगालची आणि एक दिल्लीची, आणि व्ही रंगराम स्वामी हा पॉंडेचेरीचा मुख्यमंत्री. तिन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेला मुख्यमंत्री आहेत. भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यापैकी 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे, ते पाठ करून ठेवायचे. बाकी 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा नाही. ओके, हा पॉइंट आपल्याला काय करायचं ते लक्षात ठेवायचा. ओके, इथपर्यंत सर्व आले. चला, निर्वाचन गण यांच्या निवडणुकीत भाग घेतो इथपर्यंत आपण आलो होतो. ही 70वी घटना दुरुस्ती आपण पुढे अभ्यासणार आहे डीप मध्ये. ओके, म्हणजे आजच्याच लेक्चर मध्ये. आता कलम 56 आपल्याला तिथे बघायचं आहे. ओके, पुढे गेला, हे पाहिला तो पार्ट, हा झाला, हा झाला, हा झाला, हाही झाला. कलम 56. कलम 56 कशाच्या संदर्भात आहे. ओके सर, पूर्ण पाठ होत आहे, तुम्ही रिव्हिजन करून घेतात तर हो. ओके, पाठच झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला म्हटलंय मला सर्वांनी फीडबॅक द्या. ओके, मला लेक्चर कसे असतात त्याचा हाताने लिहून पाठवा पेजवरती, किंवा मोबाईल मध्ये टाईप करून पाठवा, किंवा व्हिडिओ करून मला पाठवा. सर्वांनी फीडबॅक पाठवा, आपले लेक्चर कसे असतात. ओके, जेणेकरून आपण इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत ते फीडबॅक काय होतील, पोहोचतील. आणि अजून पाटील मास्तर, तुला माहितीये पोटाचा कोटा थोडा मोठा आहे, बरे नाही, ते भरायला थोडा वेळ लागतो. मग अजून 10-5 ऍडमिशन त्यामुळे काय होतील, होऊन जातील. ओके, त्यामुळे सर्वांनीच मला फीडबॅक द्या. ओके, आणि सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका. टेलिग्राम चॅनल काय करा, सर्वांनी जॉईन करून घ्या. ओके, राष्ट्रपती कलम 56 शीतल सकाळची लेक्चर नव्हती तावडे. कलम 56 काय संदर्भ आहे, हा क्वेश्चन मोस्ट आयएमपी, खूप वेळेस क्वेश्चन आपल्या याच्यावर विचारलेला आलेला आहे. ओके, कधी सुरू झालं सर तावडे, तेव्हा सुरू झालं जेव्हा नोटिफिकेशन पडलं. मोस्ट व्हेरी आयएमपी हा कलम आहे आपला. काय व्हेरी आयएमपी कलम आहे. कलम 56 राष्ट्रपतींचा कालावधी. भारताच्या संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपती यांचा कालावधी दिलेला आहे. राष्ट्रपती यांचा कालावधी दिलेला आहे. कालावधी, राष्ट्रपती यांचा कालावधी. कालावधी या शब्दाला आणखी एक नाव आहे. कालावधी या शब्दाला आणखी एक नाव आहे, त्याला म्हणतात कार्यकाळ. काय म्हणतात, कार्यकाळ. राष्ट्रपती यांचा काय कार्यकाळ, त्यालाच आपण काय म्हणतो, कालावधी असे म्हणतो. कार्यकाळ म्हणजेच काय झालं बरोबर, कालावधी तिथे झालेला आहे. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला. आता बघा बरोबर, शपथ घेतल्यापासून, शपथीचा कलम पुढे, शपथ घेतल्यापासून राष्ट्रपती 5 वर्ष पदावर असेल. घेतल्यापासून राष्ट्रपती 5 वर्ष पदावर असेल. राष्ट्रपती 5 वर्ष पदावर असेल. 5 वर्ष पदावर असेल. आता बघा का, महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी. शपथ घेतल्यापासून राष्ट्रपती 5 वर्ष पदावर असेल. ओके, भारताच्या संविधानामध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ही तरतूद केलेली नाहीये. संसद कायदा 1954, संसद कायदा एमपीसी पार्ट, या आगाऊ गोष्टी तुम्हाला सांगतोय. संसद कायदा 1954 आहे. त्या संसद कायदा 1954 नुसार राष्ट्रपतींचा कालावधी 5 वर्षाचा केलेला आहे. एमपीएससीला सत्य विधान ओळखा. राष्ट्रपतींचा कालावधी घटनेत निश्चित नाही, अगदी बरोबर. राष्ट्रपतींचा कालावधी संसदीय कायदा यानुसार 5 वर्ष केलेला आहे. संसदीय कायदा 1954 या वर्षाचा आहे. संसदीय कायदा काय 1954 या वर्षाचा आहे. सर मी काल नव्हतो, कालचा व्हिडिओ हो रेकॉर्डेड मध्ये कालचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतं शिवा. ओके, लेक्चर मिस झालं तर ते लेक्चर तुम्हाला बघायला भेटतं, किती वेळा बघायला भेटतं, काही प्रॉब्लेम नाही.
ओके, तर हे एमपीएससीचं सत्य असत्य विधान आपल्याला बघायला भेटलं का? ओके, नागरिकत्व त्यामुळे तुम्हाला सांगितलं ना सत्य असत्य विधान, ते कालच्या पेपरला आपल्याला राज्यसेवेला पडली. ओके, तर संसदीय कायदे 1954 आहे. संसदीय कायदा जर विचारलं बा, ओके, संसदीय कायदा कोणत्या वर्षाचा आहे, तर लक्षात ठेवा संसदीय कायदा हा 1954 आहे. 1954 ला भाभा अणु संशोधन केंद्र स्थापना झाली. बघा 1954 ला भारत आणि चीन यांच्यामध्ये शिमला करार झालेला आहे. भारत आणि हो नाही आज टाकून देतो, भारत आणि चीन यांच्यामध्ये शिमला करार झालेला आहे 1954 ला. भारत आणि चीन शिमला करार. ओके, 1954 ला संसदीय कायदा आहे. 1954 लाच भाभा अणु संशोधन केंद्र स्थापना आहे मुंबईला. या असे आगाऊ मुद्दे काय करायचे लिहून ठेवायच्या, एक वही करायची सेपरेट याला, जे मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगतो टुक्को लिहून घ्यायचं. ओके, तर हो पंचशील करार सर, राईट ना, पंचशील करार भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार. ओके, भारत आणि चीन, शिमला नाही रे, शिमला म्हटलो मी, एक मिनिट. पंचशील करार भारत आणि चीन, शिमला 1972 काय झालं रे आज, शिमला करार 1972 आहे भारत आणि पाकिस्तान. शिमला करार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आहे. भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये आहे. आपण मूलभूत कर्तव्य शिकलो तेव्हा हा करार शिकलो होतो बघा. आणि 1954 ला पंचशील करार आहे. पंचशील करार आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये, भारत आणि चीन यांच्यामध्ये. पंचशील कराराचा तत्वज्ञ कोण आहे, भारत आणि चीन यांच्यामध्ये आहे. पंचशील कराराचा तत्वज्ञ पंडित जवाहरलाल नेहरू, हा क्वेश्चन विचारलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पंचशील कराराचे तत्वज्ञ आहे. पंचशील करार सर्वात प्रथम कोणत्या देशानं स्वीकारलाय, सर्वात प्रथम स्वीकारलाय चीन नावाच्या देशानं. कोणी स्वीकारलंय, चीन नावाच्या देशानं स्वीकारलेला आहे. 1954 लाच भाभा अणु संशोधन केंद्र स्थापना झालेली आहे. भाभा अणु संशोधन केंद्र कुठे स्थापन झाले, भाभा अणु संशोधन केंद्र कुठे स्थापन झाले, मुंबईला. आणि होमी भाभा याचे अध्यक्ष होते. मुंबईला स्थापन झाले आणि होमी भाभा याचे अध्यक्ष होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेत एवढं झालेलं आहे. ओके, पंचशील करार भारत आणि कोणात झालाय, चीन मध्ये झाला 1954 ला. याचे तत्वज्ञ पंडित जवाहरलाल नेहरू आणि हा सर्वात प्रथम स्वीकारणारा देश कोणता आहे, चीनच आहे. एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे. ओके, हो तावडे शीतल भेटणार ना, सगळं भेटणार ना, मान ते पुस्तकात दिलंच आपण डायरेक्टली, त्यामुळे लोड घ्यायचं कामच नाही. शपथ घेतल्यापासून दर राष्ट्रपती 5 वर्ष पदावर असेल. राष्ट्रपती काय असेल, 5 वर्ष पदावर असेल. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला का, पोलीस भरतीला क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन विचारला, भारताच्या संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये असं नमूद केलेलं आहे की राष्ट्रपती हे शपथ घेतल्यापासून पुढे 5 वर्ष आपलं पद धारण करते. भारताच्या पोलीस भरतीच क्वेश्चन आहे, भारताच्या संविधानाच्या अध्यक्षा कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे की राष्ट्रपतींनी शपथ घेतल्यापासून लवकरच येईल बघा 5 वर्ष पदावर असेल. कोणत्या कलमात नमूद केलंय, कलम 56 मध्ये. त्यानंतर तिसरा मुद्दा, राष्ट्रपती हे त्यांचा उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर असतील. राष्ट्रपती हे उत्तराधिकारी म्हणजे त्यांच्या नंतरचा व्यक्ती, उत्तराधिकारी पदावर येईपर्यंत कारभार सांभाळतील. पदावर येईपर्यंत कारभार सांभाळतील. म्हणजे काय, आता राष्ट्रपतींच्या निवडणूक कोण घेतं रे, सांभाळतील. राष्ट्रपतींच्या निवडणुका कोण घेतं, बरोबर सांगा. राष्ट्रपती यांच्या निवडणुका कोण घेतं, राष्ट्रपती यांच्या निवडणुका कोण घेतं, राष्ट्रपती यांच्या निवडणुका केंद्राचा निवडणूक आयोग घेतो. केंद्राचा निवडणूक आयोग घेतो. पहिला मुद्दा क्लिअर झाला. आता राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्याचा भारताचा राष्ट्रपती कोण आहे, आता सध्या द्रौपदीताई मुर्मू आहे. द्रौपदीताई मुर्मू या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत 2022 पासून 27 पर्यंत. द्रौपदीताई मुर्मू यांचा काय झाला, कारभार संपला, कार्यकाळ संपला. मग राष्ट्रपतीच्या निवडणुका लागणार, राष्ट्रपती पदाच्या निवडणुका लागणार. इकडे एक्स बाब्या उभा राहणार, इकडे वाय बाब्या उभा राहणार. ओके, आता एक्स आणि वाय बाब्या निवडणुकीसाठी उभे राहिले. वाय बाब्याचा पराभव झाला, एक्स बाब्याचा विजय झाला. विजय झाल्यानंतर गेलं
8 दिवसानं शपथ दिली. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशानं शपथ दिली 8 दिवसानं, आणि मग हा त्या दिवशी काय झालाय, राष्ट्रपती बनलेला आहे. त्या दिवशी काय झालाय, राष्ट्रपती बनलेला आहे. ओके, मग यांचा कार्यकाळ तर निवडणुकीच्या आधीच संपला होता, आधीच संपला होता. पण जोपर्यंत या भाऊला शपथ दिली जात नाही, या भाऊला जर आज शपथ द्यायची ना, आज समजा या भाऊला उद्या शपथ द्यायची, उद्या घेऊ, या भाऊला उद्या शपथ द्यायची ना, मग या ताई काय करणार, आज आपला राजीनामा देणार, आज काय करणार, आपला राजीनामा देणार. मग लक्षात काय ठेवायचं, उत्तराधिकारी येईपर्यंत ते आपले पद काय करतात, धारण करतात. कोणत्या कलमात, 56 नंबरच्याच कलमात दिलेलं आहे. ओके, राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाला देतात, मोस्ट आयएमपी क्वेश्चन, राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाला देतात, आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देतात, पदाचा राजीनामा कुणाकडे देतात, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात, उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. कोणाकडे देतात बरोबर, उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. ओके, आले इथपर्यंत. ओके, क्या बात है, उपराष्ट्रपतीकडे. ओके, कोणाकडे, ओके, काहीच करू नको कमांडो, डायरेक्ट पेपरला आता काही. ओके, काहीच नाही, शांत डोक्यानं पेपरला जाता, काही टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट बिंदास पेपरला यायचं. गाणं म्हणत, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार को, ओके, ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देकर, कसम खाता हूं ऐसा वक्त लाऊंगा उससे मिलना पड़ेगा मुझे बीएमसी में आके, काय मेरा वक्त ले लेकर. अरे पच्छा. ओके, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतो, उपराष्ट्रपती देतो. उपराष्ट्रपतींना आपला राजीनामा देऊन टाकतो. बाबा मी सांगतो तुम्हाला, जेव्हा मी स्वतः अभ्यास करत होतो, मी स्वतः समजा माझं जर उद्या एमपीएससीचा पेपर असला ना, तर मी आदल्या दिवशी मस्त की मला आवडतो तो मूवी पाहायचो, पिक्चर पाहायचो. आदल्या दिवशी संध्याकाळी मस्त मस्त की पिक्चर पाहायचो, आहे का नाही, 10 10:30 पर्यंत निवांत झोपायचो, खाऊन मोकार झोपायचो. दुसऱ्या दिवशी आवरून मस्त की कुठे पेपरला, आदल्या दिवशी मस्त की एक पिक्चर पाहून जायचो. आपला कार्यक्रम थोडा अटकी होता. ओके, काय म्हटलंय, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. आता लक्षात घ्या, कसं लक्षात ठेवायचं बघा, आपल्याकडे 2 व्यक्ती आहेत, आपल्याकडे राष्ट्रपती आहे की नाही. आता राष्ट्रपती थोडे मोठे काढतो, आणि हे आपले उपराष्ट्रपती आहेत. आता उपराष्ट्रपती थोडे बारीकच आहे, उपराष्ट्रपती आहे. ओके, यांना मी राष्ट्रपतींना इंग्लिश मधून म्हणत्या प्रेसिडेंट, काय म्हणत्या, प्रेसिडेंट, राष्ट्रपती, आणि यांना मी म्हंटल उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती. आता मला काय करायचं, आपली तावडी झाली राष्ट्रपती, आणि तावडीचे घरचे वजी झाले उपराष्ट्रपती. आता आपल्याला यांचा राजीनामा द्यायचा आहे, राजीनामा, यांचा राजीनामा द्यायचा आहे. तर बघा, आणि इथे बसवला मी लोकसभेचा अध्यक्ष. कोण आहे लोकसभेचा अध्यक्ष, हे लोकसभेचे अध्यक्ष बसवली. तर लोकसभा अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे, 18व्या लोकसभा आहे सध्या, 18वी लोकसभेचा अध्यक्ष ओम भाऊ बिर्ला. ओम बिर्ला लोकसभेत सध्या अध्यक्ष. कोण, ओम बिर्ला. ओम बिर्ला लोकसभेचा अध्यक्ष आहे. कोण आहे, ओम बिर्ला. आता लक्षात घ्या, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतींना देणार. राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा कोणाला दिला, उपराष्ट्रपतींना दिला, आणि उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींना दिला. मग तावडे तो काय करायचं, एक दिवस है नाही, त्या वजीला काही काम नसलं का घ्यायचं, बसा म्हणायचं, तर एक कागद लिहायचं तो लेटर, है नाही, आणि त्याच्यावर तो वर टाकायचं, मी राष्ट्रपती, आणि तुझ्या वजीला म्हणायचं तू लिहा म्हणावं, है का नाही, आणि तिथं टाक मी उपराष्ट्रपती, आणि तो घाई ना काम ते एकमेकाला द्यायचे, झाले राजीनामे. ओके, तलाक नाही, राजीनामा फक्त. तलाक असा सहजासहजी होत नाही. ओके, हा चला, तर काय राजीनामा, राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे आपापसात राजीनामा देतात. मग लोकसभेच्या अध्यक्षाचं कर्तव्य काय, आता लक्षात घ्या. राष्ट्रपतींनी आपला राजीनामा कुणाकडे दिला, लक्षात घ्या, मला सांगा बरोबर. ओके, राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे दिला, राष्ट्रपती यांनी आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे दिला, कोणाकडे दिला, उपराष्ट्रपतींकडे. उपराष्ट्रपती काय करतात, राष्ट्रपतींचा राजीनामा घेत्या. उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचा राजीनामा घेतला, देवभाऊ राष्ट्रपती राजीनामा दिला.
मग पळतो, हे राजीनामा हातात घेतला, पळत 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 हा नाही पुढे गेला. आता तो जर तुझ्या वजीला जर राजीनामा दिला तर म्हणजे तलाक द्यायचा कार्यक्रम करावला तर तो वजी म्हणून अय्यो लगेच तो कागद घेणार तलाकाचा, पळत 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 पप्पा जाणार त्याच्या म्हणजे तुझ्या सासरे, आणि त्या सासऱ्याला तो कागद दाखवणार. तुझ्या सासऱ्याला काय करणार, तो कागद दाखवणार. कोण, वा वजी. बरोबर. तसंच तसंच हा राष्ट्रपतींचा राजीनामा उपराष्ट्रपती घेऊन पळत 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 लोकसभेच्या अध्यक्षांकडे जातात. आहे बघा, पळत पळत धावत धावत, हळूच नाही, पळत पळत. ओके, कोणा गेले, लोकसभेच्या अध्यक्षांकडे गेले. काय घेऊन गेले, राष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन गेले. राष्ट्रपती यांचा राजीनामा घेऊन गेले. राष्ट्रपती यांचा राजीनामा घेऊन कुठे गेले, राष्ट्रपती यांचा राजीनामा घेऊन उपराष्ट्रपती लोकसभेच्या अध्यक्षांकडे गेले. कोण गेलं, राष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन लोकसभेच्या अध्यक्षांकडे कोण गेलं, कोण गेलं, राजीनामा घेऊन लोकसभेच्या अध्यक्षांकडे कोण गेलं, राष्ट्रपती यांचा राजीनामा घेऊन लोकसभेच्या अध्यक्षांकडे कोण गेलं, मी नाही, कोण, उपराष्ट्रपती. बरं झालं पाटील मास्तर नाही म्हणला. काय, कोण गेलं, उपराष्ट्रपती गेला राष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन. जगदीप भाऊ धनखड इथं उपराष्ट्रपती कोण आहे सध्या, जगदीप भाऊ धनखड आहे. राष्ट्रपती कोण आहे, द्रौपदीताई मुर्मू आहे. द्रौपदीताई मुर्मू आहे. द्रौपदीताई मुर्मू आहे. द्रौपदीताईंचा मुर्मूंचा राजीनामा जगदीप भाऊ काय, जगदीप भाऊ पळत 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 राजीनामा घेऊन कोणा गेले, लोकसभेच्या अध्यक्षांकडे गेले. लोकसभेचा अध्यक्ष म्हणजे तुझ्या आहे का नाही, वजीनं त्याच्या पप्पाकडे जर तुझ्या तलाकाचा कागद दिला तर त्याचा पप्पा म्हणजे तो आधीचा सासरा कॉमात जातो डायरेक्ट. त्याच्या डोक्यावर काय परिणाम होतो काय काय त्याची ऍक्शन बिक्शन अशी ऍक्शन असते त्याची. तशी ओम बिर्लाची ऍक्शन झाली. अयो ऍक्शन केली ओम बिर्लानं. मग ओम बिर्ला मग 5 मिनिटं डायरेक्ट बेशुद्ध पडल्यासारखा अवतार घेतला, 5 मिनिटं. आणि मग ओम बिर्ला म्हणला थांबा. ओम बिर्लानं तातडीची लोकसभा आणि काय लोकसभा बोलवली. ओम बिर्लाने तातडीची लोकसभा बोलवली. लोकसभा, राज्यसभा नाही, लोकसभा. आणि या लोकसभेमार्फत राष्ट्रपतींना पत्र पाठवलं. राष्ट्रपतींना पत्र पाठविले आणि राष्ट्रपतींना म्हटले तुम्ही राजीनामा का देतात याचं कारण लोकसभेत सांगा. राजीनामा संसदेत सांगा असं म्हटलं तरी चालेल. राजीनामा किंवा राजीनामा असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. का देतात याचे कारण सांगा. याचे कारण संसदेत सांगा. कारण कुठे सांगा, संसदेत सांगा. संसदेत सांगा. तो काही झोल केलाय का, तो काही पैसा उचललाय का, तो काही सरकारचा पैसा ढापलाय का, तो काही सरकारचा पैसा तो या आहे का नाही तिकडे दिलाय का, म्हणजे जसं तू त्याला घेती याचं कारण सांग. का त्याला घेती तू, एवढे कारण सांगायचं आहे की नाही. हा मला दारू पिऊन हाणतो, हा मोकार दारू पिऊन येतो, मला बरंच पाहत नाही, याचा घरचे, याची आई, याचा बा, माझ्या बापाला त्रास देतो, हुंड्या म्हणून पैसे मागतो, घर बांधायला, गाडी घ्यायला, असे कारण दिसेल ना. मग तू मग तसे कारण इथं चालणार नाही. मला पगारच नाही देत भाऊ, अरे तुला कंपल्सरी पगार दर महिन्याला 5 लाख अकाउंटला जमा होतो. असे कारण चालणार नाही. प्रॉपर मग त्याचं जे कारण असेल ते कारण त्यांना द्यावं लागतं आणि मग त्यांचा राजीनामा ग्राह्य धरला जातो. ओके, मग आता पहिली महत्वाची मुद्दा, राजीनामा राष्ट्रपतींचा राजीनामा उपराष्ट्रपती टिंब या व्यक्तीकडे सोपवितात. राष्ट्रपती यांचा राजीनामा उपराष्ट्रपती नसेल तर संसदेचा उपसभापती. ओके, काय म्हटलंय, सॉरी राज्यसभेचा उपसभापती काय म्हटलंय, राष्ट्रपती यांचा राजीनामा उपराष्ट्रपती कोणाकडे देतात, लोकसभेच्या अध्यक्षांकडे देतात. राष्ट्रपतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याला कारण संसदेत द्यावं लागतं. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. पुढं संसदेत द्यावं लागतं. कलम 56 राष्ट्रपतींचा कालावधी म्हणजेच कार्यकाळ शपथ घेतल्यापासून 5 वर्ष,
राष्ट्रपती उत्तराधिकारी पदावर येईपर्यंत कारभार सांभाळतील. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतील. उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन लोकसभेच्या अध्यक्षांकडे जातील. एकदा पेपरला क्वेश्चन विचारला, राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन टिंबटिंब यांच्याकडे देतील. पोरायनो राष्ट्रपतीच उत्तर दिलं. काय क्वेश्चन उलट झालं. काय उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचा राजीनामा टिंबटिंब यांच्याकडे नेऊन देतील. उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचा राजीनामा टिंबटिंब यांच्याकडे देतील असा क्वेश्चन होता. पोरायनं राष्ट्रपतीच उत्तर दिलं. काय पोरायनं उत्तर काय दिलं? राष्ट्रपतीच उत्तर दिलं. अरे बरं माझ्या वाघा, राष्ट्रपतीचाच राजीनामा उपराष्ट्रपती परत राष्ट्रपतीला कायला देईल? कोणाकडे देतात? लोकसभेच्या अध्यक्षांकडे नेऊन देतात. कोणाकडे? लोकसभेच्या अध्यक्षांकडे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा आपापसात आदला बदल करतात, आपापसात देऊन टाकतात. तू हा तुलं, तू हा तुलं. ओके, 5 वर्ष झाल्यानंतर कशाला? अजिबात नाही. 5 वर्ष झाल्यानंतर त्याचा कार्यकाळ कंपल्सरी पदानुसार संपला ना, कंपल्सरी पदानुसार. तो जर 1 वर्ष 2 वर्ष जर देत असेल असं तरच. ओके, जर त्याचा उत्तराधिकारी यायचंय म्हणून त्याला पद सोडायचंय तर असं नाही. असं नाही. मग त्याचा उत्तराधिकारी उद्या येणार आहे आणि त्याला आज आपला राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागतो. ओके, मग त्याला कायला देतो भाऊ तू, आणि मग निवडणूक कायला घेतलेला का? ओके, तर तसं नाही. फक्त असं मध्येच ते भाऊना कारभार केला तर ही तरतूद तिथे लागू होती. पॉईंट क्लिअर झाला सर्वांचा. त्यानंतर कलम 57 मोस्ट आयएमपी. कलम 57 मोस्ट आयएमपी. पेन्शन किती असते ना? पेन्शन पहिली भेटायची, आता सगळ्यात पेन्शन बंद केले. ओके, कलम 57. कलम 57 संचित निधीतून द्यायची ती केंद्राच्या. कलम 57 भारताचा एक व्यक्ती, बाबा का मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. भारताचा एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो? एक व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो? भारताचा एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो? ओके, कोणत्या कलमात सांगितलंय? 57 नंबरच्या कलमात. चला तुलना करू अमेरिकेच्या. USA अमेरिका. अमेरिकेचा सध्या राष्ट्राध्यक्ष कोण आहे? अमेरिका. अमेरिकेत सध्या 47वा राष्ट्राध्यक्ष आहे कोण? डोनाल्ड ट्रम्प. उर्फ तात्या. तात्या हे फक्त दोनदाच बनू शकतात. दोनदाच बनू शकतात. दोनदाच बनू शकतात. तात्या हे फक्त किती वेळा बनू शकतात? दोनदाच बनू शकतात. तात्या हे किती वेळा बनू शकतात? दोनदाच बनू शकतात. सर कापूस व्यस्त तुमचे लेक्चर बघत आहे आणि सर्वांचं पाठ आहे का? आणि सर्व पाठच आहेत की मला कानात ब्लूटूथ न नुसतं एकच आहे की आवाज आहे? काय कापूस जास्त असतं? काय म्हटलंय इकडे? डोनाल्ड ट्रम्प हा 47वा राष्ट्राध्यक्ष आहे. ओके, हा फक्त दोनदाच बनू शकतो. भारताच्या संविधानाची तरतूद वेगळी आहे आणि अमेरिकेची वेगळी आहे. भारताच्या संविधानामध्ये सांगितलंय जर तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल तर हा बाबिया भारतामध्ये कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. पण अमेरिकेत एक व्यक्ती फक्त दोनदाच राष्ट्रपती होऊ शकतो. अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ 4 वर्षाचा आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ 4 वर्षाचा आहे. भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे रे? भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? बराबर सांगा. अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ 4 वर्षाचा आहे. भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. आता सांगितलं. USA आणि भारत. USA आणि भारत. IND म्हणजे इंडिया, USA म्हणजे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, तिथं राष्ट्राध्यक्ष म्हटलं जातं. राष्ट्राध्यक्ष हे पद किंवा राष्ट्रप्रमुख सुद्धा म्हटलं जातं. हे पद जर रिक्त झाले, पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती, तुम्हाला एक होमवर्क उद्या उपराष्ट्र शिकवणार आहे, तिथं तुम्हाला हे होमवर्क सांगायचा. काय अमेरिकेत सध्या उपराष्ट्रपती कोण आहे? राष्ट्राध्यक्ष पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष आपल्या पदाचा कारभार सांभाळतात. उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षाच्या पदाचा कारभार सांभाळतात. राष्ट्राध्यक्ष यांच्या पदाचा कारभार सांभाळतात.
यांच्या पदाचा कारभार सांभाळतात. पदाचा कारभार सांभाळतात. बघा बघा, कारभार सांभाळतात. बघा काय म्हटलंय, अमेरिकेचा जर राष्ट्राध्यक्ष आहे आणि या राष्ट्राध्यक्षाचं पद जर रिक्त झालं तर अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष ह्यो आपल्या पदाचा म्हणजे राष्ट्राध्यक्ष या पदाचा कारभार सांभाळेल. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला. राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती. आता तात्या राष्ट्राध्यक्ष, ओके, तात्या राष्ट्राध्यक्ष तुम्हाला उपराष्ट्राध्यक्ष विचारले म्हणजे उपराष्ट्रपती विचारले होमवर्क साठी, उद्या आपल्याला ते शिकायचं. ओके, 2 पॉईंट क्लिअर झाले पहिले. आता लक्षात घ्या, आता अमेरिकेच्या राष्ट्रपती यांचा कार्यकाळ किती आहे? 4 वर्ष आहे. राष्ट्रपती यांचा कार्यकाळ 4 वर्ष आहे. यांचा कार्यकाळ 4 वर्ष आहे. कार्यकाळ किती आहे? 4 वर्ष आहे. किती? 4 वर्ष आहे. कार्यकाळ 4 वर्षाचा आहे. आता 2024 ला राष्ट्रपतींच्या निवडणुका झाल्या अमेरिकेमध्ये. कधी? नोव्हेंबर 2024 ला. नोव्हेंबर 2024 ला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाला एक स्वाय आपण घेतला, तात्या. ओके, तात्याला येतो म्हणजे तुला सोपं जाईल थोडं. तात्या काय झाला? राष्ट्राध्यक्ष आला. ओके, हा अमेरिकेचा काय झाला? राष्ट्राध्यक्ष आला. आणि याचा आता नाही बुवा, आता फक्त म्हटलं तुला उदाहरण दिलं. या भाऊचा काय झाला? नोव्हेंबर 2025 मध्ये मृत्यू झाला. आता जर झाला नोव्हेंबर 2025 ला ओके घातबीत, तर म्हणू नका पाटील मास्तरने गेम केली का काय, बरं की नाही? आता त्यो पुढे मी पुढे का. ओके, तर नोव्हेंबर 2025 मध्ये या भाऊचा मृत्यू झाला. ओके, याने किती वर्षे कारभार सांभाळला आपला? नोव्हेंबर 2024 पासून ते नोव्हेंबर 2025 पर्यंत होता. ओके, किती वर्षे कारभार सांभाळलाय? फक्त 1 वर्ष कारभार सांभाळला आहे. याचा किती कार्यकाळ बाकी आहे? याचा कार्यकाळ किती बाकी आहे? याचा कार्यकाळ किती बाकी आहे? कार्यकाळ 3 वर्षाचा कार्यकाळ याचा बाकी आहे. मग आता उरलेले 3 वर्ष राष्ट्र अध्यक्ष आपला कारभार सांभाळते. उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षाचा कारभार सांभाळते. राष्ट्राध्यक्षाचा कारभार सांभाळते. ओके, सांभाळतील. हा पॉइंट सर्वांस क्लिअर झाला का रे? बघा, राष्ट्राध्यक्षाने जर 1च वर्ष कारभार सांभाळला तर राहिलेले 3 वर्ष कारभार हा उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष म्हणून सांभाळेल. ओके, असं काही नाही तिथं, फक्त ही तरतूद आहे. ओके, आपलं वेगळे अटी त्यांच्या नाहीत. ओके, हा पॉइंट क्लिअर झाला सगळ्याचा. जर 3 वर्ष कारभार शिल्लक राहिला असेल, उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षाचा कारभार किती वर्ष सांभाळतील? पुढे 3 वर्ष राहिलेल्या काळासाठी सांभाळतील. ही अमेरिकेच्या घटनेची तरतूद आहे. भारताच्या घटनेत काय लक्षात घ्या? भारताच्या घटनेत सांगितलंय, भारताचे सध्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे आपण इकडे काय म्हणतो? राष्ट्रपती, प्रेसिडेंट. राष्ट्रपती यांची जागा रिक्त झाली किंवा राष्ट्रपती यांनी आपला राजीनामा दिला तर उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचा कारभार सांभाळतील. उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचा कारभार सांभाळतील. उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती यांचा कारभार सांभाळतील. राष्ट्रपती यांचा कारभार सांभाळतील. मग आपल्याला जर क्वेश्चन विचारला, राष्ट्रपती पद जर रिक्त झालं तर राष्ट्रपतींचा कारभार कोण सांभाळतो? भारतामध्ये राष्ट्रपती हे पद जर रिक्त झालं ओके तर राष्ट्रपती यांचा कारभार कोण सांभाळेल? भारतामध्ये राष्ट्रपती हे पद रिक्त झालं तर राष्ट्रपती यांचा कारभार कोण सांभाळेल? असा जर क्वेश्चन आपल्याला विचारला तर काय उत्तर द्याल? उपराष्ट्रपती सांभाळेल. कोण सांभाळेल? उपराष्ट्रपती सांभाळेल. हा पहिला मुद्दा क्लिअर झाला. उपराष्ट्रपती कारभार सांभाळेल. पण टीप, उपराष्ट्रपती हे 6 महिने राष्ट्रपतींचा हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकते. 6 महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकतात. हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकतात. राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकतात. तसं अमेरिकेत आहे का रे? अमेरिकेत आहे का? अजिबात नाही. राहिलेल्या काळासाठी सांभाळा.
राहिलेल्या काळासाठी सांभाळा. मग अमेरिकेत असं येऊ शकतं, उद्या उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षाचा अमेरिकेत आहे की नाही, 2 महिने सांभाळ, तुला मी आहेच, तुला टाकतोच बॉम्ब. टाकला राष्ट्राध्यक्षाचा कार्यक्रम उचलून डायरेक्ट मुळात सगळं उखडून टाकला. कोण? राष्ट्राध्यक्ष. ओके, अमेरिकेत. आणि मग सांभाळलं 3 वर्ष कारभार अमेरिकेत. पण असं भारतात होतं का? नाही. भारतात काय सांगितलंय, उपराष्ट्रपती हे 6 महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकतात. मग आपल्याला पहिला क्वेश्चन विचारलाय, भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या पदावर किती दिवस विराजमान होऊ शकतात? विराजमान होऊ शकतात हा शब्द वापरला होता. ओके, हो सांगतो योगेश, थांब ना. विराजमान होऊ शकतात. किती दिवस विराजमान म्हणजे सांभाळू शकतात? राष्ट्रपती यांचा कारभार उपराष्ट्रपती हे किती दिवस सांभाळू शकतात? 6 महिने सांभाळू शकतात. ओके, जर कधी बघा महत्वाचा मुद्दा आता भारतात जर कधी राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोघंही पदावर नसेल, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोघेही पदावर नसेल, दोघेही पदावर नसेल तर राष्ट्रपती पद रिक्त आहे, उपराष्ट्रपती पद रिक्त आहे. आता काय करायचं? राष्ट्रपतीचं हेलिकॉप्टर बुडलं पाण्यात आणि उपराष्ट्रपतींचं बुडलं. दोघं सोबत चालले होते है की नाही. राष्ट्रपती चालले होते सासरला आणि उपराष्ट्रपती चालले होते सासरवाडीला, माहेरला. राष्ट्रपती चालले माहेरला, उपराष्ट्रपती चालले सासरवाडीला. आणि दोघांची सासरवाडी एकाच गावात आणि एकाच इमानत चालली आणि इमानत गेलं कुसून. दोघंही गेले, खलास, कार्यक्रम असं. आता काय करायचं? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघंही पदावर नाही. अशा वेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोघेही पदावर नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळतील. आणि असे एकदा झाले, सरन्यायाधीश हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळतील. कोण सांभाळेल हा क्वेश्चन पोलीस भरती 2024 ला आलता. जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोघंही पदावर नसेल तर राष्ट्रपतींचा कारभार टिंबटिंब हे सांभाळतात. राष्ट्रपतींचा कारभार कोण सांभाळतं? सरन्यायाधीश. कोण सांभाळतं? सरन्यायाधीश सांभाळत्या. सरन्यायाधीश किती दिवस राष्ट्रपतींचा कारभार सांभाळू शकतात? किती दिवस हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकतात? सांगा बरं. हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकतात 6 महिने. 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं गरजेचं आहे. 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं गरजेचं आहे. 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं गरजेचं आहे. 1969 ला न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह, महाराष्ट्राचा न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी राष्ट्रपतीचा कारभार सांभाळलेला आहे. आपल्याला क्वेश्चन विचारलंय, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने राष्ट्रपतींचा कारभार सांभाळलेला आहे? असा क्वेश्चन आपल्याला तिथे काय केलं जाईल? विचारला जाईल. कोणत्या व्यक्तीने राष्ट्रपतींचा कारभार सांभाळलेला आहे? न्यायाधीशाने. कोणत्या न्यायाधीशाने? खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशाने राष्ट्रपतींचा कारभार सांभाळलेला आहे? न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह. हे 3-4 पॉइंट सर्वांच्या डोक्यात घुसले. येस या नो. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, भारताचा राष्ट्राध्यक्ष आणि आपला अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष आणि भारताचा उपराष्ट्राध्यक्ष. ओके, 1969. ओके, पुढे यादी देणार तुम्हाला. यादी देणार पुढे, काय लोड घेऊ नका. ओके, अजून पूर्ण डीप मध्ये जायचं आपल्याला. इथपर्यंत सर्व आलेत. ओके, 1969. ओके, आता कालच मी ते पुस्तकामध्ये आहे की नाही फायनल झालं ते राष्ट्रपतीचं एकदा
परत 69 साली काय बघून घेतो परत एकदा. ओके चला, 1 पर्यंत सर्वांच लक्षात आलं. येस या. आता आपला कार्यक्रम असा आहे की नाही, आपण लोकांसारखं पुढे वही ठेवली आणि मग शिकवलं असा आपला कार्यक्रम नाही. आपलं डायरेक्ट आहे कोडपाठ आहे, आपण भासूक बुसूक शिकवत असतो नाही का नाही. ओके ते काय करतं आहे का नाही, पुढे वही ठेवतं पाहतं शिकत. आपला कार्यक्रम थोडा लोकांपेक्षा काही वेगळा आहे. ओके याचं एकदा साल तुम्हाला सांगून देतो, विचारलेलं नाही देऊ क्वेश्चन कधी अजूनपर्यंत, पण विचारला जाऊ शकतो. 69 आहे काय मला एकदा पाहून घेऊ द्या. ओके साल एकदा म्हणजे कसं डोक्याचं टेन्शन मिटून जाईल. ओके भरा 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 भरा. हंगामी न्यायाधीश 69 1969 1969 आहे. 1969 आहे. तेव्हाच्या आधी राष्ट्रपती होते झाकीर हुसेन. राष्ट्रपती कोण होते? झाकीर हुसेन. कोण होतं? झाकीर हुसेन. 1969 आहे. 1967 पासून ते पुस्तकामध्ये आपण पूर्ण लिस्ट टाकली ना रे, ते चेक केलं मी. 1967 पासून 1969 झाकीर हुसेन नावाचा व्यक्ती राष्ट्राध्यक्ष आहे. झाकीर हुसेन नावाचा व्यक्ती राष्ट्राध्यक्ष आहे. मग कोणानंतर आला हे लक्षात ठेवावं लागेल. ओके झाकीर हुसेन हे राष्ट्रपती होते. ओके यांची जागा रद्द झाली आणि मग न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांनी 1969 ला राष्ट्राध्यक्षाचा कारभार सांभाळलेला आहे. 1969 ओके 1969 ला राष्ट्राध्यक्षाचा कारभार सांभाळलेला आहे. महाराष्ट्राचा व्यक्ती आहे. ओके न्यायाधीश जेव्हा शिकवत तेव्हा पूर्ण डीप मध्ये आपण ते पाहणारच आहे. न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांनी राष्ट्रपतीचा कारभार सांभाळलेला आहे. ओके हो रे लवकरच येते, थोडे दिवस थांबा फक्त, झाले प्रगती पथावरच आहे. ओके आता तुम्ही बघतात आहे का नाही, तुम्हाला सांगतो पण ठेव इथं एक पाठी बघून अशी बेकार समज निघते सध्या. ओके काय झाले, झोप नाही होत, पित्त झालं, त्यामुळे सगळा त्रास व्हायला लागला. पण एवढ्या आता 15 दिवस एवढे दिवस आपण कष्ट घेतले, आता 15 दिवस आणखी पुस्तकात कष्ट घ्यायचे. ओके आणि डायरेक्ट एंड झालं की मग आरामाचा आराम. ओके हा पॉईंट सर्वाइज क्लिअर झाला. यस यानू एकदा मला भराभरा सांगा. ओके न्यायाधीश मोहम्मदुल्ला यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळलेला आहे. हा पहिला पॉईंट झाला. ओके त्यानंतरला राष्ट्रपती पद रिक्त झालं की उपराष्ट्रपती पदभार सांभाळत्या, आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघही पदावर नसेल तर काय करायचं, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघही पदावर नसेल तर डायरेक्ट सरन्यायाधीशाला बसवायचं. कोणाला? मुख्य न्यायाधीशाला नाही बघा. मुख्य न्यायाधीश जर ऑप्शन मध्ये असेल तर ते उत्तर दिलं तर चुकशील. सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश आहे. मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयात असत्या. मुख्य न्यायाधीश राज्यपालाचा पदभार सांभाळत्या, राज्यपालाचा. ओके राज्यपालाचा मुख्य न्यायाधीश, आणि सरन्यायाधीश भाऊ डायरेक्ट पॉइंट टू पॉइंट, डायरेक्ट चॅप्टरचे पॉइंट टू पॉइंट. ओके सगळे पॉइंट डीप मध्ये डायरेक्ट पुस्तकात पॉइंट टू पॉइंट डायरेक्ट. ओके आता कलम 57 काय सांगतोय, भारताचा एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. भारताचा एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर दुसरा पॉइंट, भारतामध्ये असा एकच व्यक्ती आहे, भारतात असा एकच व्यक्ती आहे की त्याला दोनदा राष्ट्रपती पद सांभाळलेलं आहे. मोस्ट आयएमपी क्वेश्चन. भारतामध्ये असा एकच व्यक्ती आहे ज्यांना 2 वेळा राष्ट्रपती कारभार सांभाळलेला आहे. ज्याने 2 वेळा राष्ट्रपती बनलेला आहे. 2 वेळा राष्ट्रपतींचा कारभार सांभाळलेला आहे. राष्ट्रपती यांचा कारभार सांभाळलेला आहे. राष्ट्रपतींचा काय केलाय, कारभार सांभाळलेला आहे. त्यांचं नाव काय, सांभाळलं, त्यांचं नाव काय. भारतामध्ये असा एकच व्यक्ती आहे ज्याने 2 वेळा राष्ट्रपती यांचा कारभार सांभाळलाय. त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती आहे. भारताचे प्रथम राष्ट्रपती आहे. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती आहे. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती आहे. सर्वाधिक काळ राष्ट्रपती आहे. संविधान सभेचे अध्यक्ष आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती आहे. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पॉइंट क्लिअर झाला. यस यानो डोक्यात घुसतोय पुराव, झोपा येत नाही ना बाबा, नाही तर मास्तर बॉम्बला लय आणि तू झोपालाय बुवा.
ओके, असं होता का म्हणे. 1950 पासून 1952 पर्यंत ते हंगामी होते. 1952 निवडणुका झाल्या, राष्ट्रपती बनलेले आहे. ओके सर, त्यांना पेमेंट भेटतं ते कसं पुढे आहे तेवढे. ओके, पेमेंटचा पार्ट 5 लाख रुपये संचित निधून दिलं जातं. ओके, सांगतो ते पुढे. ओके चला, त्यानंतर कलम 57 सगळ्यांना समजला असेल. आता शिकायचा कलम 58. कलम 58 मध्ये राष्ट्रपतींच्या पात्रता दिलेल्या आहे. राष्ट्रपती यांच्या काय केलंय बरोबर, पात्रता दिलेल्या आहे. पात्रता, राष्ट्रपती यांच्या पात्रता दिलेल्या आहे कलम 58 मध्ये. एक, राष्ट्रपतींची पात्रता, तो भारताचा नागरिक असावा. भारताचा नागरिक असावा. उद्या तू करायचा पाकिस्तानच्या पुरी सोबत लगीन, आहे का नाही, यायचा 2 लेकरं घेऊन सोबत इकडं, आहे का नाही, पुढं भारतात, आणि म्हणायचं भारतात काय, ही माई बायको आहे आणि महाईच्यावर पिरीम आहे, तिला भारताचं राष्ट्राध्यक्ष करा म्हणजे राष्ट्रपती करा. चालेल का? अजिबात नाही, चालणार नाही. त्यांना जर आपल्याला राष्ट्रपती करायचं असेल तर ते भारताचे नागरिक असावे, पहिली अट. आणि मोस्ट टाइम अट दुसरी, राष्ट्रपती होण्यासाठी वय वर्ष किती असावं. राष्ट्रपती होण्यासाठी, राष्ट्रपती होण्यासाठी वय वर्ष टिंबटिंब असावं. वय टिंबटिंब पूर्ण असावं. 35 वर्ष पूर्ण असावे. 35 वर्ष पूर्ण असावं. किती? 35. 30 नाही, 35. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल कंपल्सरी 35 वर्ष. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल कंपल्सरी 35 वर्ष. ओके, काल आणि आज पहिल्यांदाच लेक्चर करते असं कोण कोण रे? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कंपल्सरी 35 वर्ष. कंपल्सरी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल 35 वर्ष पूर्ण असणंच गरजेचं आहे. हा पॉइंट क्लिअर करून टाकायचा. ओके ऋतिक, समजतं ना भाऊ काय चालू इथे? ओके निदा. ओके, राष्ट्रपती होण्यासाठी वय वर्ष 35 वर्ष. आज पहिला दिवस, क्या बात है. ओके, क्या बात है. ओके, आणि बाकीचे लेक्चर बघून घ्या रेकॉर्डेड, जे आता मागे 15 दिवसात झालेले ते. ओके, ज्यांचा आजचा पहिला दिवस त्यांनी मागचे लेक्चर बघून घ्या. हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा, राष्ट्रपती पदासाठी उभा असणारा व्यक्ती लोकसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. लोकसभा सदस्य बनण्यास पात्र असावा. राष्ट्रपती लोकसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. उपराष्ट्रपती राज्यसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. हा मुद्दा क्लिअर करा. लोकसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. लोकसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. कोण? राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आलेले व्यक्ती. ओके, लोकसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. मोस्ट इम्पॉर्टंट आहेत लेक्चर. हो ओके, काल आपण एमपीएससीचा पेपर बघितलं ना काय योगेश, बरोबर की नाही? त्यामुळं आता तर लईच गरजेचं वाटायला लागले. सगळेच लेक्चर आपल्यासाठी महत्वाचे. काय बघा, राज्यसभेत सदस्य बनण्यास पात्र असावा कोण? उपराष्ट्रपती. बघा, आणि राष्ट्रपती हा लोकसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. पण सदस्य असणार नाही. जर तो सदस्य असेल तर त्याने त्या पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे, त्याने कोणत्याही लाभाचे पद धारण केलेले नसावे. लाभाचे पद धारण केलेले नसावे. लाभाचे पद म्हणजे नेमकं कोणते? लाभाचे, आतापर्यंत लय वेळेस ऐकला हा शब्द, लाभाचे पद म्हणजे पण कोणते? पोलीस, आयपीएस, डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर, हे लाभाचे पद. सरकारच्या अधीन राहून त्यानं सरकारचा नौकर म्हणून काम केलेलं नसावं, त्याला म्हणतात लाभाचं पद. सरकारच्या अधीन राहून सरकारी नोकरीत काम केलेलं ना, ओके, ज्या व्यक्तीनं आहे त्याला लाभाचं पद म्हणतात. दुर्गाताई म्हणते खूप छान सर तुम्ही शिकवता, तेच आलं त्यात सर 15 हो ना, तेवढे काही टेन्शन नाही. फॉरेस्ट साठी चालणार ना बाबा? हो 100%, का नाही? हेच क्वेश्चन आहेत सगळे. ओके, सरकारी नोकरी नसावी, राईट रे माझ्या वाघिनी. चला, लाभाचे पद धारण केलेले नसावे, हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर पुढचा पाचवा मुद्दा, तो व्यक्ती दिवाळखोर नसावा. वेडा म्हणून कोर्टाने घोषित केलेला नसावा. तो व्यक्ती दिवाळखोर नसावा. त्याला वेड म्हणून घोषित केलेलं नसावा. दिवाळखोर म्हणजे मोकार कर्जबाजारी, आहे का नाही? याचे पैसे त्याचे पैसे,
यो म्हणालय भाऊ पाठवणं माही, त्यो म्हणालय भाऊ पाठवणं माही. ओके ओके, त्याला कोर्टानं येडं म्हणून घोषित केलेलं नसावं, येडं म्हणून कोर्टानं घोषित केलेलं नसावं. त्याला काय म्हणायचं, दिवळखोर नसावा. काय दिवळखोर नसावा. हे झाल्या राष्ट्रपतींच्या पात्रता. राष्ट्रपतींच्या पात्रता, भारताचा नागरिक असावा. ओके, त्यानंतर हा मल्ल्यासारखा अरे माझ्या राष्ट्रपती होण्यासाठी वय वर्ष 35 पूर्ण असावं. लोकसभेचा सदस्य बनण्यास पात्र असावा. लाभाचे पद धारण केलेले नसावे. परंतु राज्यपाल हे लाभाचं पद नाही. लाभ राज्यपाल मंत्री सीएम पीएम हे लाभाचे पद नाही, लाभाचे पद नाही. ओके, लाभाचे पद कोणते, सरकारच्या अधीन राहून काम केलेले. ओके, सरकारचा महिन्याला पगार घेतला आहे की नाही, PSI 40,000, पोलीस 35,000, काय असेल ती XYZ महिन्याला पगार घेतला, ते लाभाचे पद. ओके, सरकारी नोकरी हे राज्यपाल मंत्री सीएम हे लाभाचे पद नाहीये. ओके, तो पॉइंट लक्षात ठेवायचा. कलम 58 क्लिअर झाला. भारताचा नागरिक असावा, राष्ट्रपती होण्यासाठी वय 35 पूर्ण असावं, लोकसभेत सदस्य बनण्यास पात्र असावं, लाभाचे पद धारण केलेले नसावे, तो व्यक्ती दिवाळखोर नसावा, विहाडा नसावा. राष्ट्रपतीच्या पात्रता, त्याला आपण म्हणतो काय, पात्रता. राष्ट्रपतींच्या पात्रता कोणत्या कलमात दिल्या असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. भारतात संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतींच्या पात्रतेची तरतूद आहे, कलम 58 मध्ये राष्ट्रपतींच्या पात्रतेची तरतूद दिलेली आहे. ओके ताई, सर्वांना नमस्कार करते बघा. आपल्या कलम 59 राष्ट्रपती पदाच्या शर्ती, राष्ट्रपती पदाच्या शर्ती, राष्ट्रपती पदाच्या शर्ती. एक अटी, शर्ती ऑब्लिक काय अटी, राष्ट्रपती पदाच्या शर्ती ऑब्लिक अटी, कलम 59. बघा, एखादा व्यक्ती राष्ट्रपती म्हणून उभा राहिला, राष्ट्रपती म्हणून जर उभा राहिला ना, उभा राहिला राष्ट्रपती पदासाठी, उद्या जर मी राष्ट्रपती पदासाठी उभा राहिलो, ओके, तर तुम्ही तर 100% मलाच मतदान करणार. पण तुम्ही लोकसभेचे, विधानसभेचे, हा की नाही, राज्यसभेचे सदस्य नाहीये, त्यामुळे तुम्हाला मला मतदान करण्याचा अधिकार अजिबात नाही. आता राष्ट्रपती म्हणून जर मी उभा राहिलो, तर राष्ट्रपती पदासाठी जर मी उभा राहिलो, तर मला पहिल्या दिवशी मी अर्ज तयार करणार, तो अर्ज मी लोकसभेत पाठवणार माझ्या प्रतिनिधी मार्फत. ओके, म्हणजे माझ्या लोकसभेच्या खासदारामार्फत, माझ्या जिगरिया त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्या मार्फत लोकसभेत पाठवणार. मग लोकसभेत पाठवल्यानंतर तिथं मला 50 लोकांचं, लोकसभेत 50 लोकांचं पाठिंबा भेटणं गरजेचं आहे. त्याला पाठिंबा भेटणं गरजेचं आहे. 50 लोकांचा पाठिंबा आणि 50 लोकांचं अनुमोदन असणं गरजेचं आहे. राष्ट्रपती पदास उभं राहण्यासाठी टिंब लोकांचा पाठिंबा आणि टिंब लोकांचं अनुमोदन गरजेचं आहे. हा क्वेश्चन MPSC विचारला. 50 लोकांचा पाठिंबा, 50 लोकांचं अनुमोदन गरजेचं आहे. आणि मी राष्ट्रपती पदासाठी जर उभं राहिलो, तर माझ्याकडे 15,000 रुपये रोख रक्कम पाहिजे. 15,000 रुपये रोख रक्कम पाहिजे. ही रक्कम मी RBI कडे किंवा सरकारच्या खजिन्यात ठेवावी, सरकारी खजिन्यामध्ये ठेवावी, सरकारी खजिन्यामध्ये ठेवावी. ही रक्कम मी काय करावी, RBI मध्ये किंवा सरकारी खजिन्यामध्ये ठेवावी. अनुमोदन म्हणजे ते नाही का, शाळाकडे गावाकडे मास्तर भाषण करायचं. ओके, रक्कम जरा जास्तच आहे वाटतं, हो ना, गावाकडे भाषण करायचं, ही रक्कम जास्तच आहे बरोबर. गावाकडे भाषण करायचं, गावाकडे कोण, शाळेचं मास्तर, हेड मास्तर. मग तेच कागद घेऊन वाचायचं, वापोर हे आपलं पोरग शाळा हायस्कूल मध्ये, मग ते मास्तर भाषण करायचं, भाषण टोकायचं, किंवा एखाद्या गावचा प्रतिष्ठ नागरिक भाषण टोकायचं. मग असं झालं, तसं झालं, आम्ही शाळाला हे केलं आणि ते केलं. या बब्याचं एवढंच चालू, बब्याचं एवढंच राडा चालू. मग काय होतं, हाय की नाही, भाषण संपल्यानंतर मग एक शाळेचं हाय की नाही मास्तर येत उठून, प्रौढ मास्तर शाळेचं हाय की नाही, पोरांनी त्याला वर्गात मागून मोकार चिक्क्या बेकून आणत, ते मास्तर उठत. मग हे म्हणतं, उठलं बॉबीना बुडागाचं गाड घेत, हे खालून बसेल नगीन. मग हे म्हणतं, आताच आपले माननीय महोदय
या भाऊनं असं असं म्हटलंय. ओके. आणि मग हे म्हणणार त्यांचे आभार बिभार मानणार बुवा असं. ओके. तर त्याला म्हणायचं अनुमोदन. तर किती 50 लोकांनी आणि पाठिंबा 50 लोकांनी दिला पाहिजे. हा पॉईंट क्लिअर झाला. आरबीआय कडे किंवा सरकारच्या खजिन्यात रोख राखीव रक्कम 15,000 रुपये ठेवली पाहिजे. त्यानंतरला राष्ट्रपती बनल्यानंतर राष्ट्रपती कारभार सुरू असताना राष्ट्रपती कारभार सुरू असताना त्यांचा पगार कमी केला जाणार नाही. त्यांचा पगार कमी केला जाणार नाही. त्यांना महागाई भत्ते दिले जातील. या शर्ती आहेत. या आपल्याला कधीच विचारले नाही. ओके. फक्त लक्षात ठेवा शर्ती कुठे. आणि हे 50-50 आणि 15,000 हे विचारू शकतात. हे नाही. ओके. राष्ट्रपतींचा पदावधी दरम्यान त्यांचा पगार कमी केला जाणार नाही. त्यानंतर महत्वाची अट टाकली. महत्वाची अट काय टाकली बघा. राष्ट्रपती ओके. राष्ट्रपती महत्वाची अट टाकली काय. राष्ट्रपती हा जर पदासाठी निवडून आलेला आहे तर जर महागाई झाली, भाजी वाढली, गॅस वाढला, सिलेंडर आहे का नाही, गॅस वाढलं, पेट्रोल वाढलं, तर मग राष्ट्रपतीला महागाई भत्ता दिला जाईल. बघा महागाई भत्ता शर्ती त्याच्या अटी आहे. महागाई भत्ता दिला जाईल. त्याला राहण्याचं घर फुकाट दिलं जाईल. फुकाट राहण्याचं घर. राष्ट्रपती भवन दिल्लीला आपलं फ्री मध्ये राष्ट्रपती भवन दिलं जाईल. या त्यांच्यात अटी शर्ती आहे. त्यानंतर भाऊला शपथ. आणि मग बघूयात काय शपथ आहे. कलम 60 नुसार राष्ट्रपतींना शपथ दिली जाते. मी क ख ग घ भारताचा राष्ट्रपती म्हणून शपथ घेतोय आहे का नाही. तर राष्ट्रपतींना शपथ कोण देतं एवढाच क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. राष्ट्रपतींना शपथ कोण देतं. राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम करतात कोण. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काळ्या कोटवाले दिसताय बघा. काळ्या कोटवाले सरन्यायाधीश आणि दुसऱ्या ताई राष्ट्रपती. लक्षात घे. नाही तर काळ्या कोटवाले राष्ट्रपती आणशील आणि ताईला सरन्यायाधीश करशील. डोक्याला परिणाम झाल्यासारखं असं. ओके. सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश. जर सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश उपस्थित नसेल, जर ऑप्शन मध्ये न्यायाधीश असेल असं होतं ना, जर ऑप्शन मध्ये न्यायाधीश आहे असं जर होतं ना, तर मुख्य न्यायाधीश आहे असं जर ऑप्शन असेल ना तर चुकीचा. मुख्य न्यायाधीश द्यायचं नाही, ते उच्च न्यायालयात असतो. सरन्यायाधीश ऑप्शन द्यायचं. सरन्यायाधीश. ओके. न्यायाधीश सरन्यायाधीश कोण. सरन्यायाधीश कोण देतो. सरन्यायाधीश देतो. आता जर सरन्यायाधीश उपस्थित नसेल तर ज्येष्ठ न्यायाधीश देतात. त्याने नियुक्त करून दिलेला ज्येष्ठ न्यायाधीश. जर सरन्यायाधीश उपस्थित नसेल तर ज्येष्ठ न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ न्यायाधीश. ओके. ते पण सांगतो शीतल थांब. आता लक्षात घ्या. आता आपल्याकडे दोन लोक आहेत. हे आहेत सध्या. हे घेतले आपण. आणि इकडे एक बघा. ह्या घेतल्या सरन्यायाधीश. यांचं नाव दिलं राष्ट्रपती. यांना नाव दिलं सरन्यायाधीश. कोण. सरन्यायाधीश. आता मला एक गोष्ट सांगा. भारताचे सध्या सरन्यायाधीश कोण आहे. 51वे सरन्यायाधीश. मे 2026-25 पर्यंत पदभार सांभाळले सरन्यायाधीश. 51वे सरन्यायाधीश संजय काय नाव त्यांचं. खन्ना का. संजीव खन्ना. कोण. संजीव खन्ना. यांच्या आधी कोण होते. 50वे कोण होते. 50वे सरन्यायाधीश कोण होते. 50वे सरन्यायाधीश कोण होते. डी.वाय. चंद्रचूड. महाराष्ट्राचा व्यक्ती. डी.वाय. चंद्रचूड. 49वे कोण होते. उदय लळित. 49वे सरन्यायाधीश कोण होते. उदय लळित. 49वे कोण होते. उदय लळित. महाराष्ट्राचेच व्यक्ती. एकदा असं घडलंय महाराष्ट्राचे सलग 2 व्यक्ती सरन्यायाधीश झाले. हा महाराष्ट्राचा आणि हाही महाराष्ट्राचा. त्यानंतरला 48वे सरन्यायाधीश कोण होते. कोण सांगता रे. 48वे सरन्यायाधीश कोण होतं.
48वें सरन्यायाधीश कोण होतं? 48. उदय ललितच्या आधी कोण होतं? 48. राईट, NV रमन्ना. कोण होते? NV रमन्ना. कोण होते? रमन्ना. रमन्ना. कोण होते 48वें? रमन्ना. कोण? रमन्ना. ओके. संजीव खन्ना, DY चंद्रचूड, उदय ललित आणि रमन्ना. आता लक्षात घ्या. आता लक्षात घ्या. बघा, राष्ट्रपती हे उपराष्ट्रपती यांना शपथ देतात. उपराष्ट्रपती आपले राष्ट्रपती हे सरन्यायाधीश यांना शपथ देतात. राष्ट्रपती हे सरन्यायाधीश यांना शपथ देतात आणि सरन्यायाधीश हे राष्ट्रपती यांना शपथ देतात. सरन्यायाधीश हे राष्ट्रपती यांना शपथ देतात. लक्षात घ्यायचं. आता काय करायचं? घरी बसल्या बसल्या तो व्हायचं राष्ट्रपती, तो या ओझीला करायचं सरन्यायाधीश. तो त्याला शपथ द्यायची, तो तुला शपथ देईल. आपापसात शक्ती खेळायच्या. शक्ती खेळायच्या. काय करायच्या? शक्ती खेळायच्या. राष्ट्रपती सरन्यायाधीशांना देतात, सरन्यायाधीश राष्ट्रपतींना देतात. हा पॉइंट क्लिअर झाला? हा, तुझी माझी मी तुझी, तू माझी मी तुझी, अशीच शपथ खेळायची. त्याला म्हणायचं तावडे तू माझा मी तुझा, आहे की नाही? आणि आपली कथा सांगू तरी कोणाचा, आहे की नाही? आपल्यामध्ये तिसरा विषय नाही कोणाचा, आहे की नाही? तिसरा विषय नाही कोणाचा. ओके. राष्ट्रपती यांना शपथ देतात सरन्यायाधीश, सरन्यायाधीशांना शपथ देतात राष्ट्रपती. आता लक्षात घ्या. पण मॅटर असा झाला, हे शेवटचे 3 सरन्यायाधीशांना, या तिघांनाही शपथ दिली द्रौपदी मुर्मू यांनी. शपथ कोण दिली? द्रौपदी मुर्मू यांनी. द्रौपदी मुर्मू यांनी. द्रौपदी मुर्मू यांनी या तिघांना शपथ दिलेली आहे. आणि पहिले येते ना या बाजूचे हे अशा पद्धतीने. ओके. या तिघांना शपथ द्रौपदी मुर्मू यांनी दिली. सरन्यायाधीश संजीव खन्नाला दिली आता माग. ओके. 11 तारखेला. सरन्यायाधीश DY चंद्रचूडला दिली आणि सरन्यायाधीश उदय ललितला दिली. पण हे 48वें सरन्यायाधीश होते ना, रमन्ना, यांना शपथ दिली रामनाथ कोविंद यांनी. यांना शपथ कोण दिली? कोविंद नावाच्या राष्ट्रपतीला. म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्या आधीचा राष्ट्रपती यांनी. ओके. आणि यांनी शपथ रमन्ना यांनी आताचे सध्याच्या राष्ट्रपतींना शपथ दिलेली आहे. सध्याच्या राष्ट्रपती यांना शपथ दिलेली आहे. यांना शपथ दिली. म्हणजे हा भाऊ कोण आहे? हा भाऊ कोण आहे? हा भाऊ कोण आहे? हा भाऊ कोण आहे? द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतींना शपथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द्रौपदी मुर्मू यांना शपथ कोणत्या राष्ट्रपतीने दिली? झाले शीतल, तुझा पॉइंट क्लिअर. कोण दिली? रमन्नाने दिली. ओके. चला, शपथीचा कार्यक्रम संपला. शपथीचा कार्यक्रम संपला, आपलाही संपू. ओके. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. उद्याचा दिवस जाईलच राष्ट्रपतीमध्ये. ओके. उद्या क्वेश्चन मला वाटतं काहीतरी 30-35 क्वेश्चन घेतले राष्ट्रपतीचे. ओके. उद्या दिवस जाईल, संपून दाखवूया राष्ट्रपती. इथपर्यंत सर्वांना कळलं? यस या नो? इथपर्यंत सर्वांना कळलं? यस या नो? हो. आता लगेच गणिताचं लेक्चर आहे. 3 वाजता गणिताचं लेक्चर सुरू होणार आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शिकायची. आज जर लेक्चर केलं तर उद्या कळेल ती. ओके.